हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 10. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. भाषांतर. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंतांच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये भगवंतांनी योगारूढ मनुष्याची लक्षणे सांगितली होती आणि या श्लोकामध्ये ते योगारूढ मनुष्याला आणि आपल्यालाही काही विशिष्ट प्रयत्नात संलग्न राहण्यासाठी सांगत आहेत, जेणेकरून यथावकाश आपल्याला परमसिद्धीची, परम आनंदाची प्राप्ती होऊ शकेल. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी लागू शकते हे जाणल्यानंतर एखादा विद्यार्थी त्या विशिष्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे. तर प्रेक्षक हो, सर्वात अगोदर भगवंत सांगतात की तो अष्टांग योगी मनसा वाचा कर्मणा म्हणजे मन, वचन आणि शरीराने सतत कृष्ण भावनामृतामध्ये युक्त राहतो. त्यासाठी आपणही आपलं मन, जे सतत केवळ कुटुंबाबद्दल किंवा समाजाबद्दल किंवा देशाबद्दल चिंतन करीत असतं, आपली वाचा त्यांच्याबद्दलच बोलण्यामध्ये आणि आपलं शरीरही त्यांच्यासाठीच कर्म करण्यामध्ये मग्न असतं, त्या मनाला, तेव्हाच्या शक्तीला आणि कर्मांनाही म्हणजे शरीरालाही आपण सतत श्रीकृष्णांचं चिंतन करण्यामध्ये, भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्यामध्ये आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये एकाग्र केलं पाहिजे. मग तो कोणताही योग असला, ज्याप्रमाणे ज्ञानयोग असो ज्याने ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते, किंवा ध्यानयोग असो ज्याने परमात्म्याची प्राप्ती होते, किंवा भक्तियोग असो ज्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होते, कोणताही योग असला तरी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सर्व अध्यात्मवाद्यांचं एकमात्र लक्ष आहे सतत श्रीकृष्णांचं स्मरण करणं, त्यांना एका सेकंदासाठीही न विसरणं होय. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर भगवंतांचा फोटो लावू शकतो, लॅपटॉपवरती भगवान श्रीकृष्णांचा वॉलपेपर ठेवू शकतो, घरामध्ये भगवंतांच्या फोटो फ्रेम्स लावू शकतो, आपली डोरबेल किंवा आपल्या मोबाईलची रिंगटोन भगवंतांचे भजन किंवा महामंत्र ठेवू शकतो. हे सर्व केल्यानं एन केन प्रकारेनं आपण सतत भगवंतांना स्मरणात ठेवू शकतो. इतकं हे व्यवहार्य आणि आचरण्यास सोपं आहे. हीच समाधी अवस्था होय. परंतु त्यासाठीच अष्टांग योग्यांना मात्र मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित करून एकांतात राहण्यास सांगितलेलं आहे. म्हणून ध्यानयोगी एकांत स्थानी जाऊन साधना करतात. परंतु भक्तियोगी भौतिक जगापासून एकांत म्हणजेच अभक्तांपासून दूर राहून भक्तांच्या संघात, म्हणजे जेथे श्रीकृष्णांबद्दलच चर्चा होते अशा ठिकाणी राहतात. हाच त्यांच्यासाठी योग्य एकांत असतो. म्हणून एकांताचा सार म्हणजे जगापासून दूर जाणे नव्हे, तर आपल्या चंचल मनापासून दूर जाणे होय. परंतु आपण बघू शकतो की कलियुगामध्ये कोणी एकांतात राहू इच्छित असला तरी एकांत आहे तरी कुठे. परंतु जेव्हा कृष्ण भक्तीचं पालन केलं जातं तेव्हा स्वतः श्रीकृष्ण आपल्याला एकांत प्रदान करून आपल्या मन आणि इंद्रियांना नियंत्रित करतात, जे आपल्याला शक्य नाही. उदाहरणार्थ, जेव्हा वृंदावनामध्ये यमुना नदीमध्ये कालिया विष शोकत होता, त्यामुळे व्रजवासी त्रासले होते, तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना आवाज दिला. कृष्ण आले आणि त्यांनी कालियाला दंड दिला. आपलं मन आणि इंद्रियही सापाप्रमाणेच पकडीत येत नाहीत. साप हातातून सटकतो आणि आपल्याला दंशही करतो, त्याचप्रमाणे आपलं मन आणि इंद्रियही आपल्याला वेळोवेळी दंश करतात. पार्टी करूयात, फिरून येऊयात, मंदिरामध्ये कशाला जायचंय, भक्ती कशासाठी करायची आहे, इत्यादी वटवट करत असतात. अशा अनियंत्रित मन आणि इंद्रियांना आपण नियंत्रित करू शकत नाही. त्यांना नियंत्रित करण्यासाठी आपण आवाज दिला तर स्वतः श्रीकृष्ण त्यांच्या नामाच्या रूपामध्ये पुन्हा येतात आणि आपल्याला सहाय्य करतात.
म्हणून आपण श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे, आपला मीपणा सोडला पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राद्वारे श्रीकृष्णांना आवाज दिला पाहिजे. श्रीकृष्ण अवश्य येतात. ज्याप्रमाणे आपल्या घरातील एखादी इलेक्ट्रॉनिक गोष्ट खराब झाली तर आपण मेकॅनिकला बोलवतो. तो येतो, तपासतो, काय बिघाड झाला आहे ते शोधतो आणि ते दुरुस्तही करतो आणि मग आपल्याला पुढे तसा बिघाड होऊ नये यासाठी काही सूचनाही देतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा हरिनामाच्या जपाद्वारे श्रीकृष्णांना बोलावतो तेव्हा श्रीकृष्ण येतात, आपल्यामध्ये काय बिघाड आहे ते शोधतात की आपलं मन आणि इंद्रिय आपल्या नियंत्रणात नाहीत आणि त्यामुळे आपण दुःखी आहोत. मग ते हरिनामाद्वारे आपल्या मन आणि इंद्रियांना नियंत्रित करतात आणि पुन्हा आपलं मन अनियंत्रित होऊ नये यासाठी गीतेचे उपदेशही देतात. ते उपदेश आपण स्वीकारले पाहिजे. म्हणजेच आपण सतत आपल्या मन आणि इंद्रियांना संयमित करून भगवंतांची सेवा, हरिनाम जप, पुस्तक वितरणाची सेवा, सत्संग तसेच भगवंतांचे स्मरण करण्याचा भरपूर प्रयास करावा. योग्य मार्गावर प्रामाणिक गुरूंच्या शरणागतीमध्ये व्यवस्थित प्रयत्न केले तर हे शक्य आहे. म्हणून सर्वात पहिलं काम आपण हे करायचं आहे की प्रामाणिक गुरूंना शोधायचं आहे. कारण कोणत्याही कामामध्ये, मग घर खरेदी करायचं असेल, टॅक्स वाचवायचा असेल, कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, आपल्या मुलांसाठी योग्य जीवन साथी शोधायचं असेल तर आपण प्रामाणिक व्यक्तीचं मार्गदर्शन घेतोच ना. त्याचप्रमाणे भगवंतांना शोधताना आपल्याला भगवंतांचे अधिकृत प्रामाणिक शिष्य शोधायचे आहेत की जे आपले गुरु होऊ शकतात. असेच प्रामाणिक गुरु आहेत शील प्रभुपाद. असेच प्रामाणिक संस्था आहे इस्कॉन. जेव्हा एखादा वृक्ष चांगले फळ देत असेल तर याचा अर्थ तो वृक्ष चांगला आहे असं समजलं जातं. 55 वर्षांपासून इस्कॉन लाखो लोकांना कृष्ण भावनेचा प्रचार करत आहे. हेच प्रामाणिक संस्थेचं फळ आहे आणि प्रभुपादांचे अनेक शिष्य या प्रामाणिकतेला पुढेही घेऊन जात आहेत. पुढे श्रीकृष्ण सांगतात की योगी मनुष्याने आकांक्षा धरू नये, म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची आशा नसावी की मी हे बनेल, मी ते बनेल, मी हिमालयाच्या टोकावर चढेल वगैरे वगैरे. भौतिक आकांक्षा नसाव्यात. तसेच योग्याने संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या, ममत्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. उदाहरणार्थ, लोक पैसे कमवतच राहतात. त्यांच्या पुढील 7 पिढ्यापासून खातील इतकं धन ते अर्जित करतात, तरीही ते पैशाच्या मागे धावतच असतात. त्याच्यामध्ये त्यांचा वेळ आणि मनुष्य जीवन व्यर्थ जातं. परंतु योगारूढ मनुष्य काही कमवतही असेल, त्याला काही मिळत जरी असेल तरी तेही त्यानं भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठीच घेतलं पाहिजे आणि सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्येच लावलं पाहिजे. भक्त हेच तर करतात. उदाहरणार्थ 3 प्रकारचे लोक असतात. एक असतो भोगी, जो भोग करू इच्छितो. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे योगी, अष्टांग योगी. जबरदस्तीनं कृत्रिमरित्या जंगलामध्ये जाऊन एकांतात राहतात किंवा आम्हाला हेही नको तेही नको म्हणून सर्व काही सोडून हिमालयामध्ये जाऊन बसतात. परंतु प्रेक्षक हो, आपलं काही नाहीच मुळी तर आपण सोडणार तरी काय. आणि तिसरा प्रकार म्हणजे भक्त. भक्त भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व संसाराचे स्वामी भगवान श्रीकृष्णच आहेत हे स्पष्टपणे जाणतात आणि म्हणून सर्व काही श्रीकृष्णांनाच अर्पण करतात. म्हणून ते नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासूनही मुक्त असतात. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांशी स्वतःला समर्पित करून त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. त्यामुळे आपोआपच ते परिपूर्ण योगी बनतात. आपणही हेच केलं पाहिजे आणि हे करत असताना आपण 2 गोष्टींची काळजीही घेतली पाहिजे की अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे अनुकूल आहे ते घेण्यास योगी सतर्क असतो. कारण अनुकूल गोष्टी आपल्या आवडीच्या जरी नसल्या तरी त्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी गरजेच्या आणि फायद्याच्या ठरतात, ज्यानंतर शाश्वत परमानंद प्रदान करतात. आपल्याला या संसारामध्ये तर राहायचं आहे, परंतु इथे राहून स्वतः भोग न करता युक्त वैराग्य ठेवून आहे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावल्यानं हे शक्य आहे. उदाहरणार्थ, आपल्याला अन्न तर घ्यावंच लागतं, आपण भुकेले तर राहू शकत नाही, बरोबर.
परंतु भगवंतांना भोग दाखविल्यानंतर मग आपण प्रसादाच्या रूपातील ते अन्न स्वीकारलं तर आपण भगवंतांच्या संपर्कात येतो. अशा प्रकारे जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा ती प्रत्येक गोष्ट प्रसाद बनते आणि आपल्याला परम आनंद देते. कारण प्रत्येक गोष्टीचा भगवंतांशीच तर संबंध आहे. जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या संबंधात पाहतो तेव्हा आपण विचलित न होता प्रत्येक गोष्टीबद्दल समभाव ठेवू शकतो. भक्त हेच तर करतात, म्हणून कृष्ण भक्तच सर्वोत्तम योगी आहेत. म्हणून जे काही श्रीकृष्णांच्या भक्तीसाठी अनुकूल आहे ते आपण केलं पाहिजे. उदाहरणार्थ, इतर योगी कृत्रिमरित्या सर्वस्वाचा त्याग करून हिमालयामध्ये जातात आणि काही वर्षांनी परत येऊन समाजकार्याच्या नावाखाली पुन्हा भौतिक गोष्टींचा भोग घेतात, परंतु भक्त तसे करीत नाहीत. उदाहरणार्थ, श्रील प्रभुपादांकडे कितीही धन आलं तरी ते स्वीकारत होते आणि ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये, प्रचार कार्यामध्ये, मंदिराची स्थापना करण्यामध्ये लावत होते. दुसरी काळजी घेण्याजोगी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला भक्तीपासून दूर नेतात, आपलं आध्यात्मिक नुकसान करतात, त्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे. उदाहरणार्थ, मांसाहार करणं भक्तीसाठी प्रतिकूल आहे, कारण ज्यांच्या हृदयामध्ये इतर प्राण्यांबद्दल जे भगवंतांचेच अंश आहे त्यांच्याबद्दल प्रेम नसेल तर ते भगवंतांवर तरी कसे काय प्रेम करू शकतील. म्हणून आपण दृढतापूर्वक मांसाहाराचा त्याग केला पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कृष्ण भावना म्हणजेच दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त झालं पाहिजे आणि सर्वोत्तम योगी बनलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी जे अनुकूल आहे ते स्वीकारूयात आणि कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी जे प्रतिकूल आहे त्यांचा त्याग करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.